मला भीती वाटते, मला कळत नाही काय करायचं. वहिनी वहिनी तुमची चूक नाहीये. अहो हे सगळं माझ्यामुळे झालंय. मीच नील दादा आणि सोम दादाला सांगितलं की रात्री आळीपाळीने आपण राखण करू. मला झोप लागली आणि मूर्ती गायब झाली. आता माझ्यामुळे तुम्हाला त्रास होणार आहे. नाही बबलू दादा, तुमची चूक नाहीये, माझी जबाबदारी होती, मला पाळता नाही आली. काय पाळता नाही आलं तुला? काय विषय सुरू आहे? कसलं डिस्कशन सुरू आहे? कोणी सांगेल का? अमृता वहिनी. ऐश्वर्या, गणपतीची मूर्ती गायब झाली आहे. काय? आपल्या बाप्पांची मूर्ती गायब झाली आहे? ऐश्वर्या ऐश्वर्या प्लीज हळू बोल ना. म्हणजे आम्ही शोधतोय, नक्कीच सापडेल मूर्ती, मला खात्री आहे. पण प्लीज मूर्ती सापडेपर्यंत घरी कोणालाच काही बोलू नको प्लीज. वहिनी कळतंय का काय बोलताय? किती कॅज्युअली बोलताय तुम्ही. सापडेल म्हणजे चोरीला गेलेली गायब झालेली मूर्ती कशी सापडेल? तुम्हाला माहिती आहे का तिघांना मूर्ती कुठे ठेवली आहे ते? मूर्ती शोधण्यासाठी हातपाय मारावे लागतील, शोधाशोध करावी लागेल, पण त्याआधी हे सगळं जाऊन घरात सांगावं लागेल सगळ्यांना, स्पेशली मॉमना. मी लगेच जाऊन मॉमना हे सगळं सांगते. ऐश्वर्या ऐश्वर्या थांब ना प्लीज. आता मॉम, आम्ही सावलीची हेल्प करत होतो, तिला कंपनी देत होतो, तिला रात्रभर जागरण करता यावं म्हणून. पण इतकं सगळं करून सुद्धा ती झोपलीच असणार, म्हणून तर मूर्ती गायब झाली ना. मला माहित होतं ती असंच करणार म्हणून. कशाला उगाच मोठेपणाचा आव आणायचा? नाही झेपत तर नाही घ्यायची जबाबदारी ना. आपल्या रूम मध्ये काही सापडलं नाहीये ना सोहम? आता कुठे काही सापडे ना. आय डोंट केअर, लेट्स गो. तारा तारा ऐक ना. तुझा डोळा लागला होता का? नाही वहिनी, मी जागी होते. मग कोणी आलं होतं? नाही, कोणी आलंच नव्हतं. नाही म्हणजे माझ्या सोबतीला नील भाऊजी, सोहम भाऊजी आणि बबलू दादा आले होते, पण ते नाही असं काही करणार. हो. कोणी अनोळखी? हां, मला ना एक दोनदा असं वाटलं की कोणीतरी माझ्यावर नजर ठेवू नये, पण कोणी दिसलंच नाही. कसं दिसेल झोपा काढत बसल्यावर? तारा, सावली वहिनी टेन्शन मध्ये, तुला दिसतंय तरी सुद्धा तिला सांभाळायचं सोडून तिला टोमणे मारतेस तू. बाप्पाची मूर्ती सांभाळण्याची जबाबदारी घेतली होती तिने, तीच नाही पार पाडली. चूक केली आहे तिने. एक मिनिट, हे अजून सिद्ध झालेलं नाहीये. डोळ्यांसमोर दिसून सुद्धा असं बोलतोयस? कायम जे समोर दिसत असतं किंवा दाखवलं जात असतं तेच खरं असतं असं नाही ना. किती बाजू घेशील सावलीची? बाजू घेतोय कारण माझा विश्वास आहे की सावली वहिनीने काहीही चुकीचं केलेलं नाहीये. झोपण्याआधी मी पण पाणी प्यायलो होतो.
सगळ्यात शेवटी मूर्ती कुठे पाहिली होतीस? कुंटात. तिकडे शोधूयात ना आपण.